नमस्कार. चला तर आज आपण बनवतो आहे कुरकुरीत अशी चकली. चकली बनवण्यासाठी 1 ग्लास मूग डाळ घेतलेली आहे. त्याच ग्लासने मोजून 3 ग्लास मैदा घेतलेला आहे. मैदा या ठिकाणी सुती कापडावरती बांधून घ्यायचा आहे. सुती कापडामध्ये अशा प्रकारे चाळून बांधून घ्यायचा आहे. यानंतर हा मैदा आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. अशा प्रकारे मैद्याची गाठ बांधा. अतिशय कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात. खूप सोपी पद्धत आहे ही. अशा प्रकारे मैदा बांधून मी कुकरच्या डब्यात ठेवला होता. शिट्टी काढून 10 मिनिट वाफवून घेतला आणि त्यानंतर ही घट्ट अशी गाठ होते. मैद्याची ही गाठ आपल्याला फोडून फोडून चाळायची आहे आणि यापासून चकलीसाठी पीठ मळायला घ्यायचे आहे. या ठिकाणी वाफवलेला मैदा अशा प्रकारे खिसणीने खिसून घेतला. डायरेक्ट हाताने चुरला तरीही चालतो, पण मला ही पद्धत सोपी वाटते. खिसणीने खिसायचे आणि नंतर आपल्या पिठाच्या चाळणीने चाळून घेतले तरी छान मैदा मऊ होतो. एकही गाठ राहू देऊ नका. व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व हा वाफवलेला मैदा खिसून घेतलेला आहे. कुरकुरीत खमंग चकली बनवण्याची अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे ही. हे पहा, अशा प्रकारे एका चाळणीने चाळून घ्यायचे आहे. या गुठळ्या ज्या राहतात त्यानंतर फोडून फोडून चाळून घ्या. फक्त 2 जिन्नस वापरून आपण चकली बनवत आहे, मूग डाळ आणि मैदा. भाजणीच्या चकलीपेक्षा पटकन होते आणि कुरकुरीत होते, मऊ पडत नाही. चवीपुरतं मीठ घाला. अर्धा चमचा ओवा या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर तीळ घातलेले आहेत. लसूण, ओवा, जिरे थोडीशी पेस्ट केलेली आहे. लाल मिरची पावडर आवडीनुसार. हे घट्टसर असे मळून घ्यायचे आहे. हे मळते वेळी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आपण जी 1 ग्लास डाळ शिजवलेली आहे त्या डाळीपासूनच हे पीठ मळायला घ्यायचे आहे. हळूहळू करून ही डाळ पूर्णपणे याच्यामध्ये बसते आणि कुरकुरीत अशा चकल्या होतात. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1 ग्लास किंवा 1 वाटी जर वापरली तर 3 वाट्या मैदा, 1:3 अशा प्रकारे प्रमाण घ्यायचे आहे. हे व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचे. थोडं थोडं करून डाळ घालायची आहे. त्यानंतर ही संपूर्ण डाळ याच्यामध्ये घातल्यानंतर थोडंसंच पाणी लागणार आहे आपल्याला. जास्त काही पाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी संपूर्ण डाळ घालून जेवढं लागेल तेवढं पाणी मी घातलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी असं जास्त घट्टही नको आणि जास्त मऊही नको. मीडियम असा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपल्याला त्यापासून आता चकल्या बनवायला घ्यायच्या आहेत. चकलीचा साचा हा नेहमी कोरडा घ्यायचा आहे. धुवून स्वच्छ कोरडा करून त्याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आणि आपल्याला हव्या असणाऱ्या आकारात चकल्या करून घ्यायचे. या ठिकाणी मी साचा भरत आहे. या साच्याने व्यवस्थित चकल्या होतात. मला हा साचा खूप आवडतो. तो जो दाबून करण्याचा जुना प्रकारचा साचा असतो त्यापेक्षा यामध्ये जास्त पीठ बसते आणि चकल्या करायलाही सोपा जातो. हा वापरायला अतिशय सोपा आहे. अशा प्रकारे फिरवत फिरवत या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. चकलीची साईज आपल्याला केवढी पाहिजे आवडीनुसार करून घ्या. मी या ठिकाणी मीडियम आकारात चकल्या बनवत आहे. पीठ आपले व्यवस्थित झाले की चकल्या व्यवस्थित बनतात. पिठात काही कमी जास्त मळते वेळी झाले तर चकल्या तुटतात किंवा तळून झाल्यानंतर कुरकुरीत होत नाहीत. कधी मऊ पडतात तर कधी तुटतात तर कधी तेलामध्ये विरघळतात. अशा चुका टाळण्यासाठी हे प्रमाण आवश्यक आहे. डाळ आणि मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू नका. चकली झाल्यानंतर त्याचं शेवटचं टोक हे असं घट्टसर
दाबून थोडं बसवायचं आहे, म्हणजे चकली तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही. या ठिकाणी मी 2 ते 3 चकल्या तुम्हाला करून दाखवते. मला मीडियम साईजच्या चकल्या आवडतात, जास्त मोठेही नको जास्त छोटेही नको, म्हणून मी एवढ्या केलेल्या आहेत. आणि हे आता तेलावरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला. कुरकुरीत अशा चकल्या बनणार आहेत. सर्वांनाच चकली हा पदार्थ आवडतो. अवश्य करून बघा. तेल गरम झाले की नाही थोडंसं चेक करायचं सुरुवातीला. या ठिकाणी तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि 2 ते 3 अशा चकल्या टाकून तळून घ्यायच्या आहेत. जास्तही चकल्या एकत्र टाकू नका. जास्त जर टाकल्या तर त्याचा शेप पण चेंज होतो आणि त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. मंद गॅसवरती चकल्या तळायच्या आहेत, गडबड करायची नाही. चकली तळताना थोडासा वेळ देऊन तळायची आहे, तरच ती व्यवस्थित आतपर्यंत तळली जाते आणि कुरकुरीत होते. खमंग असा वास, कुरकुरीत अशी चकली आपली तयार होत आहे. पाहू शकता या ठिकाणी कलर पण किती छान आलेला आहे. कमेंट करून सांगा आपली चकली कशी झाली आहे. दिसायलाही मस्त दिसत आहे, चवीलाही चविष्ट. अतिशय छान चकली झालेली आहे आपली, क्रंची झालेली. पाहू शकता. टेस्ट करते. एक नंबर टेस्ट आलेली.